9वीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. सर्वांचं सेतू अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या दिवसासाठी स्वागत आहे. आता सेतू अभ्यासक्रम हा कशासाठी शिकायचा आहे हे आपल्याला समजलेलं असेलच. आपण जे काही 9वीमध्ये शिकणार आहोत, सर्वांना माहिती कोविड-19मुळे आपण बऱ्याचशा गोष्टी शिकण्याच्या आपल्याकडून राहून गेलेल्या आहेत किंवा ते संबोध आपल्याला व्यवस्थितपणे स्पष्ट झालेले नाहीत. त्यासाठी आपल्याला हे सेतू अभ्यासक्रम करायचा, याचा अर्थ फक्त पाठीमागची थोडीशी उजळणी करायची. उजळणी करताना जे काही घटक आहेत, जे घटक आपल्याला पुढच्या इयत्तेसाठी म्हणजे इयत्ता 9वीसाठी उपयुक्त आहेत, जे घटक आपल्याला समजले नाही तर 9वीतील अभ्यासक्रम समजून घेण्यास अवघड जाईल, या दृष्टीनं आपल्यासाठी हा सेतू अभ्यासक्रम बनवलेला आहे की जेणेकरून आपण ही उजळणी केल्यानंतर, हे घटक समजून घेतल्यानंतर आपलं जे 9वीचं गणित आहे ते गणित आपल्याला समजून घेणं सहज शक्य होईल. अशा रीतीनं हा सेतू अभ्यासक्रम बनवलेला आहे आणि म्हणून सुरुवातीचे 45 दिवस म्हणजे साधारणतः 1 जुलै ते 14 ऑगस्टपर्यंत आपल्याला ह्या सेतू अभ्यासक्रमाविषयी चर्चा करायची, तो जाणून घ्यायचा आहे. त्यातील घटक, त्यातील जे काही संबोध असतील ते समजून घ्यायचे. तर आज आपण गणित भाग 2 या विषयाचा जे काही घटक आहे, जे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे, ते घटक बघणार आहोत. आज तिसरा दिवस आहे आणि ह्या तिसऱ्या दिवशी आपल्याला बघायचं आहे भूमितीतील मूलभूत संबोध. मला वाटतं याची चर्चा आपण केलेली सुद्धा आहे. भूमितीतील मूलभूत संबोध हे जे घटक आहेत, मूलभूत संबोध याचा अर्थ काय की या घटकांशिवाय आपण भूमितीचा चांगला अभ्यास करू शकत नाही. या घटकांशिवाय आपण भूमितीचे जे काही इतर संकल्पना असतील, ह्या संकल्पना समजून घेऊ शकत नाही. म्हणून यांना मूलभूत संबोध असं म्हणलेलं आहे. हे मूलभूत संबोध म्हणजे कोणकोणते आहेत? पहिला मूलभूत संबोध आहे बिंदू. पहिला जो मूलभूत संबोध आहे तो आहे बिंदू. दुसरा जो मूलभूत संबोध आहे तो आहे रेषा. आणि तिसरा जो मूलभूत संबोध आहे तो आहे प्रतल. हे 3 संबोध जे आहे हे अतिशय महत्त्वाचे, भूमितीच्या दृष्टीनं म्हणजे गणित भाग 2च्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत. हे का महत्त्वाचे आहेत? कारण बिंदू, रेषा आणि प्रतल यांच्याशिवाय आपण भूमितीतील घटक समजू शकत नाही, भूमितीतील गुणधर्म, त्यांची सत्यता पडताळून पाहू शकत नाही. आणि म्हणून बिंदू, रेषा आणि प्रतल यांना भूमितीतील मूलभूत घटक म्हणतात. हे मूलभूत घटक आहे, परंतु यांच्या व्याख्या आपल्याला करता येत नाहीत. यांच्या व्याख्या जर करायच्या असतील तर आपण फक्त एवढंच सांगू शकतो, बिंदू म्हणजे काय? बिंदू म्हणजे फक्त एक पेन्सिलने वहीवर काढलेला टिंब, याला आपण बिंदू म्हणतो. वहीवर जो टिंब आपण काढतो त्याला आपण बिंदू असं म्हणतो. हा झाला बिंदू. मग हा जो बिंदू आहे हा म्हणजे फक्त पेनने किंवा पेन्सिलने वहीवर काढलेला एक टिंब आहे. या व्यतिरिक्त आपण बिंदूविषयी काहीही सांगू शकत नाही. बिंदूला लांबी नसते, रुंदी नसते, उंची नसते, खोली नसते, हे आपल्याला माहिती. पण
बिंदू जो आहे तो फक्त एक टिंब आहे, तो पेनने काढलेला असू द्या, पेन्सिलने काढलेला असू द्या. एवढंच फक्त आपण बिंदूविषयी जाणून घेऊ शकतो. बिंदू हा अनुभवायचा आहे, व्याख्या त्याची करता येत नाही. रेषेची सुद्धा आपल्याला व्याख्या करता येत नाही. एक सरळ असलेली रेषा म्हणजे काय की एक सरळ हिला म्हणतात रेषा. फक्त हिच्या दोन्ही टोकांना असतात बाण. हिला रेषा म्हणतात. रेषा म्हणलं की ती सरळ असते. अशी जर तुम्ही रेषा काढण्याचा प्रयत्न केला तर याला रेषा म्हणता येणार नाही. रेषा म्हणलं की तिचा अर्थ सरळ रेषा असाच होतो. मग सरळ रेषा जी आहे तिलाच गणितामध्ये रेषा असं म्हणतात. रेषा जर म्हणलं तर तिच्या दोन्ही टोकांना आपण बाण देतो. बाणांचा अर्थ काय होतो की ती दोन्ही दिशांना अनंत अंतर जाते. दोन्ही दिशांना अनंत अंतर जाते. म्हणजे तिचं शेवटचं टोक आपण सांगू शकत नाही कुठे असेल. ती सरळ असली पाहिजे हे मात्र निश्चित आहे. ती अशी वाकडी असता कामा नये. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला रेषा ही समजून घेता येते. आणि प्रतल कसं असतं तर पहा, हे झालं प्रतल. प्रतल याचा अर्थ होतो एक सपाट पृष्ठभाग. प्रतल याचा अर्थ होतो एक सपाट पृष्ठभाग. तो टेबलाचा असो किंवा आणखी कशाचा असो, त्याला सपाट पृष्ठभाग असंच म्हटलं जातं. भिंतीचा सपाट पृष्ठभाग असेल, फळ्याचा सपाट पृष्ठभाग असेल, जेवढे काही सपाट पृष्ठभाग आहे त्याला आपण प्रतल म्हणतो. प्रतल हे चारही दिशांना अनंत अंतर जातं, म्हणून त्याच्या चारही बाजूंना बाणाची चिन्ह दिली जातात. चारही बाजूंना अनंत अंतर जातं. पण शक्यतो प्रतल म्हणलं की ही बाणाची चिन्ह देत नाहीत. या पद्धतीनं आपण प्रतल दाखवतो. मग ह्या प्रतलाला नाव देता येतं आपल्याला. एखाद्या कोपऱ्यामध्ये समजा याला म्हणू आपण प्रतल एच. रेषेला नाव देता येतं. रेषेवरील दोन बिंदू घ्या आणि या ठिकाणी एक नाव द्या. समजा याला नाव दिलं ए, या ठिकाणी नाव दिलं आपण बी, तर याला म्हणता येईल रेषा ए बी. बिंदूला सुद्धा नाव देतात. बिंदूला नाव देताना आपण समजा या ठिकाणी नाव दिलं पी, तर या ठिकाणी हा बिंदू जो आहे हा झाला पी बिंदू. बिंदूला एकाच अक्षराने नाव देतात. रेषेला 2 अक्षराने नाव देतात किंवा 3 अक्षराने सुद्धा नाव देतात. यल. हिला रेषा यल असं सुद्धा म्हणता येईल. फक्त एक ध्यानात ठेवायचं आहे की बिंदूचं नाव लिहिताना असो किंवा रेषेचं नाव लिहिताना असो, तिथं त्या आकृतीचा उल्लेख होणं फार गरजेचं आहे. बिंदू पी. रेषेचं नाव जर द्यायचं असेल, रेषेचं नाव जर वाचायचं असेल तर रेषा ए बी किंवा याच रेषेला रेषा बी ए असं सुद्धा म्हणलं जातं. किंवा याच रेषेला रेषा यल असं सुद्धा म्हणलं जातं. रेषा ए बी म्हणा, रेषा बी ए म्हणा, आणि एक अक्षरी नाव वाचायचं असेल तर रेषा यल म्हणा. आणि हे जे नाव आहे याला म्हणतात प्रतल एच.
हीच नावं जर आपल्याला इंग्रजीमध्ये वाचायची असेल तर याला म्हणता येईल पॉईंट. बिंदू ऐवजी म्हणायचं आहे पॉईंट पी. रेषेऐवजी म्हणायचं आहे लाईन. लाईन ए बी किंवा लाईन बी ए किंवा लाईन यल. अशा पद्धतीनं आपल्याला रेषेची नावं, प्रतल असेल, बिंदू असेल, त्रिकोण असेल, कोन असेल, काहीही असू द्या, त्यांची जर नावं वाचायची असतील तर त्या आकृतीचा उल्लेख करणं गरजेचं आहे. बिंदूचं नाव वाचायचं असेल तर बिंदू हा शब्द किंवा पॉईंट हा शब्द आपण उच्चारलाच पाहिजे. पॉईंट पी म्हणा, जर बिंदूला ए नाव असेल तर पॉईंट ए म्हणा, बिंदूला यम नाव असेल तर पॉईंट यम म्हणा. त्याच पद्धतीनं रेषेला सुद्धा, रेषा जर तुम्हाला वाचायची असेल तर रेषा ए बी म्हणा, रेषा बी ए म्हणा. नुसतं ए बी आणि नुसतं बी ए म्हणून चालणार नाही. रेषा हा शब्दाचा उच्चार आपल्या तोंडातून आलाच पाहिजे. रेषा ए बी, रेषा बी ए किंवा रेषा यल, तसंच प्रतल एच. हे तीन महत्त्वाचे घटक जे आहेत त्या घटकांशिवाय आपण भूमितीतील संकल्पना समजावून घेऊ शकत नाहीत आणि म्हणून यांना आपण भूमितीतील मूलभूत संबोध असं म्हणत असतो. मग आता रेषा जी आहे, दुसरा जो आपण घटक बघतोय, रेषा, ह्या रेषेचे पुन्हा दोन भाग पडतात. म्हणजे रेषेपासून आपल्याला दोन भाग मिळतात. कोणते दोन भाग मिळतात? तर जो पहिला भाग आहे तो आहे किरण. पहिला जो भाग आहे किरण. दुसरा रेषाखंड. किरण आणि रेषाखंड याचा अर्थ काय होतो? तर पहा आता, रेषा या ठिकाणी रेषा ए बीचा तुकडा आपण बाजूला करू. समजा हा तुकडा आपण बाजूला केला. लक्षात घ्या, इथून तर इथपर्यंतचा जो तुकडा आहे तो आपण बाजूला केला, बरोबर आहे. आता याला नाव देऊ आपण ए बी. हाच ए बी बाजूला केलेला आहे. हा जो आहे हा ए बी बाजूला केलेला आहे. एवढा तुकडा आपण बाजूला करून घेतला. याला म्हणतो आपण रेषेचा खंड. याला काय म्हणतो? रेषेचा खंड. रेषेचा खंड याचा अर्थ काय झाला? तो रेषेचा तुकडा झाला. याचा अर्थ होतो तो रेषेचा तुकडा. रेषेचा तुकडा म्हणलं की त्याला आपण म्हणतो रेषाखंड. याला म्हणतो आपण रेषाखंड. बिंदू ए, या ठिकाणचा बिंदू आहे बिंदू ए आणि या ठिकाणचा जो बिंदू आहे तो आहे बिंदू बी. हा बिंदू ए आणि बिंदू बी जो आहे, या बिंदू ए आणि बिंदू बीला म्हणतात त्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू. म्हणजे ए पासून रेषाखंड सुरू होतो, बी पर्यंत, बी जवळ जाऊन तो थांबतो, त्याला म्हणजेच रेषाखंड हा मर्यादित आहे. रेषा जशी अमर्याद अंतर जाते दोन्ही दिशांना, तसं रेषाखंड मात्र मर्यादित आहे. तो ए पासून सुरू होतो आणि बी पर्यंत जाऊन संपतो, म्हणजे तो मर्यादित आहे. आणि म्हणून रेषाखंडाच्या टोकांना बाणाची चिन्ह दाखवली जात नाहीत. मग या ठिकाणी आपल्याला बाण दाखवता येत नाही, पण रेषा असेल तर तिथं मात्र बाण दाखवावेच लागतात. आणि म्हणून हे दोन बिंदू जे आहेत, दोन बिंदू हे कडेचे बिंदू आहेत, शेवटचे बिंदू आहेत रेषाखंडाचे, म्हणून यांना काय म्हणतात? अंत्यबिंदू असं म्हणतात. आणि या ठिकाणी या अंत्यबिंदूंवरून रेषाखंडाला नाव दिलं जातं. याला नाव देताना आपण म्हणतो रेषाखंड ए बी.
रेषाखंड किंवा दुसरं नाव आपल्याला देता येतं रेषाखंड BA. रेषाखंड पूर्ण न लिहिता रेख म्हणलं तरी चालेल. रेख AB किंवा रेख BA. म्हणजे रेषाखंडाला नाव देताना आपण दोन्ही बाजूने देऊ शकतो. AB म्हणू शकतो किंवा BA सुद्धा म्हणू शकतो. यालाच इंग्रजीमध्ये नाव जर द्यायचं असेल तर सेगमेंट AB किंवा सेगमेंट BA अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला नाव देता येतं. म्हणजे या पद्धतीनं आपण या रेषाखंडांना नाव देऊ शकतो. आता हा झाला रेषाचा पहिला भाग. दुसरा जो भाग आहे तो आहे किरण. दुसरा जो भाग आहे तो आहे किरण. तर किरण कसा असतो बघा. हा आहे किरण. याला किरण असं म्हणतात. इंग्रजीमध्ये याला रे असं म्हणतात. किरण जो आहे तुम्ही जर बघितलं की एखादी बॅटरी घ्या आणि त्या बॅटरीचं बटन चालू करा आणि बाहेर पडणारा प्रकाश बघा. तो प्रकाश कुठून पडतो बाहेर? तो प्रकाश पडतो त्या बॅटरीच्या बल्बपासून. आणि हा जो बल्ब आहे हा बल्ब म्हणजे बिंदू झाला. हा तो बल्ब म्हणजे हा झाला बिंदू. आणि त्या बल्बपासून तो बाहेर जो पडतो तो समोरच्या दिशेला अनंत अंतर जातो, अमर्याद अंतर जातो. तो इथून सुरू होतो आणि इकडं अमर्याद अंतर जातो. याचा अर्थ हा जो बिंदू आहे ह्या बिंदूला म्हणतात आरंभ बिंदू. याला म्हणतात आरंभ बिंदू. यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ओरिजिन. या बिंदूला एखादं नाव देऊ आपण. समजा P नाव दिलं तर P हा काय झाला? आरंभ बिंदू झाला. आणि या किरणाला ज्यावेळेस आपल्याला नाव द्यायचं असतं, किरण ज्यावेळेस वाचायचा असतो त्यावेळेस आपल्याला दोन बिंदूंची आवश्यकता असते. त्यासाठी ते दोन बिंदू कोणते? समजा हा एक इथला बिंदू घेतला आणि याला नाव देऊ आपण Q. मग याचं नाव वाचताना कसं वाचायचंय? किरण PQ किंवा यालाच म्हणायचंय रे PQ. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला नाव वाचता येतं. मग आता तुम्ही एक विचार करा, या किरणाचं नाव आपल्याला QP असं वाचता येईल का? नाही वाचता येणार. का नाही वाचता येणार? कारण किरण बिंदू P पासून सुरू झालेला आहे आणि Q बिंदूतून तो सरळ पुढे अनंत अंतर गेलेला आहे. मग किरणाचं नाव वाचायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला आरंभ बिंदू वाचायचा असतो. हा जो P बिंदू आहे हा कोणता बिंदू आहे? आरंभ बिंदू आहे. हा P बिंदू आरंभ बिंदू आहे. मग हा असा आरंभ बिंदू ज्यावेळेस
दिलेला असतो, माहीत असतो, त्यावेळेस त्या आरंभबिंदूचं वाचन सुरुवातीला करायचे आणि नंतर किरणावरील बिंदूचं वाचन करायचे. म्हणजे थोडक्यात किरणाची आकृती न देता जर आपल्याला एखाद्या किरणाचं नाव सांगितलं, समजा सांगितलं आपल्याला किरण MN, तर या किरणाचा आरंभबिंदू कोणता येईल? या किरणाचा आरंभबिंदू येतो M. समजा किरण AD असेल तर या किरणाचा आरंभबिंदू कोणता येईल? येईल. म्हणजे किरणाच्या नावावरून सुद्धा आपल्याला त्याचा आरंभबिंदू हा ओळखू येतो. तर अशा पद्धतीनं हे जे 3 घटक आहेत, हे 3 घटक आपल्याला लक्षात आले पाहिजे. बिंदू म्हणजे एक फक्त पेनने किंवा पेन्सिलने वहीवर काढलेला टिंब. बिंदूला लांबी, रुंदी, उंची हे नसतात आणि बिंदूला एक अक्षरी नाव देतात. ते अक्षर मात्र इंग्रजी कॅपिटल लेटर असलं पाहिजे. रेषा म्हणलं की आपल्याला पट्टीची कडा आठवेल, टेबलाची कडा आठवेल की जी सरळ असते. रेषा म्हणलं की सरळ रेषा असाच अर्थ आपल्याला घ्यायचा असतो. रेषेच्या दोन्ही टोकांना बाण दाखवावे लागतात कारण रेषा दोन्ही टोकांना अनंत अंतर जाते. रेषेच्या नावासाठी 2 बिंदूंचा वापर केला जातो. ही दोन्ही बिंदू रेषेवरील असतात. समजा त्या रेषेवरचे आपण 2 बिंदू घेतले, एक घेतला M, दुसरा घेतला N, तर त्या रेषेला MN असं म्हणायचं. समजा त्या रेषेच्या एखाद्या बाणाजवळ जर आपण एखादं इंग्रजी लहान अक्षराचं नाव दिलं तर त्या रेषेला ते एक अक्षरी नावाने सुद्धा आपल्याला वाचता येतं. समजा ए नाव दिलेलं असेल तर रेषा ए म्हणता येईल, L नाव दिलेलं असेल तर रेषा L म्हणता येईल, M नाव दिलेलं असेल तर रेषा M म्हणता येईल. 2 अक्षरी नाव रेषेचं वाचताना नेहमी कॅपिटल लेटरचा उपयोग करायचा. एक अक्षरी नाव असताना स्मॉल लेटरचा उपयोग करायचा. रेषेचे 2 भाग पडतात. पहिला भाग येतो रेषाखंड, दुसरा भाग येतो किरण. रेषाखंड हा रेषेचा तुकडा असल्यामुळे त्याला रेषाखंड म्हणतात. रेषाखंड हा मर्यादित असतो. तो एका बिंदूपासून सुरू होतो, दुसऱ्या बिंदूजवळ जाऊन थांबतो. त्या बिंदूंना आरंभ बिंदू असं म्हणतात. हे जे आरंभ बिंदू असतात, या आरंभ बिंदूंच्या नावावरून त्या रेषाखंडाला नाव दिलं जातं. त्या अंत्यबिंदू जे असतात रेषाखंडाचे, त्या अंत्यबिंदूंच्या नावावरून त्या रेषाखंडाला नाव दिलं जातं. मग समजा एखाद्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू D आणि E असेल तर त्या रेषाखंडाला रेषाखंड DE असं म्हणायचं. त्याला नाव देता येईल रेषाखंड DE. रेषाखंड DEलाच आपल्याला रेख DE असं म्हणता येईल. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण सेगमेंट DE असं सुद्धा म्हणतो. तिसरा जो भाग असतो तो असतो किरणाचा. किरण हा एका बिंदूपासून सुरू होतो आणि दुसऱ्या बिंदूला अनंत अंतर जातो. म्हणजेच रेषेचा तो एका बिंदूपासूनचा एकाच बाजूचा भाग असतो. जी रेषा असते, समजा ही जी रेषा आहे, ही रेषा आहे, या रेषेपासून समजा तो इकडचाच भाग घेतला आपण, हा भाग आपण बघा, हा भाग आपण समजा खोडून टाकला तर हा झाला किरण. म्हणजे रेषेचा एक बिंदू घेतला तर त्या बिंदूच्या एकाच बाजूला असलेला जो भाग आहे रेषेचा, त्या भागाला म्हणायचं किरण. किरण हा एका बिंदूपासून सुरू होतो, दुसऱ्या बिंदूतून तो अनंत अंतर पुढे जातो. ज्या बिंदूपासून किरण सुरू होतो त्या बिंदूला आपण काय म्हणतो? त्या बिंदूला आपण म्हणतो आरंभ बिंदू. किरणाचं नाव वाचताना सुरुवातीला आरंभ बिंदूचं नाव वाचलं पाहिजे आणि मग किरणावरील बिंदूचं नाव वाचलं पाहिजे. किरणाला सुद्धा 2 अक्षरीच नाव देतात. नुसतं किरणाचं नाव दिलेलं असेल तर त्यावरून आपल्याला आरंभ बिंदू सुद्धा सांगता येतो. म्हणजे बिंदू ओळखायचा असेल तर नुसता एक टिंब, रेषा ओळखायची असेल तर तिच्या दोन्ही टोकांना बाण, ती सरळ असणे आणि तिच्या दोन्ही टोकांना बाण असणे. किरण ओळखायचा असेल तर तिच्या एक टोक
एका टोकाला बाण नसतो आणि दुसऱ्या टोकाला बाण असतो, तो एकाच दिशेला अनंत अंतर जातो. रेषाखंड ओळखायचे असतील तर त्याच्या दोन्ही टोकांना बाण नसतात. आणि तिसरा जो भाग आहे तो आहे मूलभूत घटक प्रतल. प्रतल म्हणजे एक सपाट पृष्ठभाग की जो चारही दिशांना अनंत अंतर गेलेला असतो. आता पहा, या ठिकाणी खाली दिलेल्या घटकांच्या योग्य जोड्या लावा असा प्रश्न दिलेला आहे. आता इथं जर आपण बघितलं तर ही जी आकृती आहे ही कशाची आकृती आहे? पहिली आकृती अ गट दिलेला आहे, ब गट दिलेला आहे, अ गटामध्ये आकृत्या दिलेल्या आहे, ब गटामध्ये ती कोणती आकृती असेल हिचे नावं दिलेली. आता ही जर आकृती आपण बघितली तर हिच्या दोन्ही टोकांना बाण नाही आहे. दोन्ही टोकांना बाण नसणे म्हणजे हा असतो रेषाखंड. म्हणून ही जी आकृती आहे ही झाली रेषाखंड. बरोबर आहे. आता ही जी आकृती ही कोणती आकृती आहे? हिच्या दोन्ही टोकांना बाण आहे म्हणजे ही झाली रेषेची आकृती. म्हणजे ही कोणती झाली? आकृती झाली ही रेषेची. त्यानंतर ही जी आकृती हा फक्त एक टिंब आहे. टिंबालाच आपण काय म्हणतो? बिंदू. म्हणजे ही झाली बिंदूची आकृती. आणि पुढची जी आकृती आहे ती आकृती जर आपण बघितली तर तिच्या एका बिंदूपासून ती सुरू झालेली, दुसऱ्या टोकाला बाण आहे, एकाच टोकाला बाण आहे आणि एका टोकाला बाण नाही आहे. म्हणजे ही आकृती झाली किरणाची. म्हणजे हा काय झाला? किरण झाला. म्हणजे हे साधं सोपं आहे. आकृतीवरून किरण वगैरे हे ओळखणं जे आहेत हे फार सोपं आहे. बिंदू आपण बघितला. रेघ म्हणजे काय येतं? रेघ म्हणजे रेषाखंड. रेघ याचाच अर्थ काय होतो? रेषाखंड होतो. त्यानंतर आपण रेषा बघितली. रेषा याचाच अर्थ दोन्ही टोकांना बाण असलेली रेषा. रेषाखंडही आपण बघितला, त्याच्या दोन्ही टोकांना बाण नसतात. किरण आपण बघितला, त्यांना नावं कशी द्यायची? रेषेला नाव कसं द्यायचं? रेषाखंडाला नाव कसं द्यायचं? बिंदूला नाव कसं द्यायचं? किरणाला नाव कसं द्यायचं? प्रतलाला नाव कसं द्यायचं? हे सगळं आपण बघितलेलं आहे. आणि आता तुम्हाला स्वाध्याय सोडवायचा आहे. तुमच्या वहीमध्ये तुम्हाला स्वाध्याय सोडवायचा आहे. तर हा स्वाध्याय कोणता आहे? तर या ठिकाणी दिलेला आहे. पहा स्वाध्याय काय दिलेला आहे. काय स्वाध्याय दिलेला आहे? खालील आकृत्या काढ. बिंदू पी ची आकृती काढायची, तुम्हाला काढता येणार आहे. रेषा यम ची आकृती काढायची. रेषा यम म्हणजे एक अक्षरी नाव दिलेलं आहे या ठिकाणी. मग रेषा यम ची आकृती काढताना कशी काढता येईल आपल्याला? साधी सोपी आहे. रेषा यम ची आकृती काढताना फक्त एक रेषा काढा, एक सरळ रेषा काढा. झाली. तिच्या दोन्ही टोकांना बाण द्या. ह्या टोकाला बाण दिला आणि ह्या टोकाला बाण दिला आणि तिला फक्त एकच नाव द्यायचंय. कोणतं नाव द्यायचंय? यम नाव द्यायचंय. मग साधारणतः कुठेतरी या ठिकाणी तिला यम नाव द्या. म्हणजे अशा पद्धतीनं आकृती काढता येईल. रेषाखंड काढा, त्या रेषाखंडाला रेषाखंड पी क्यू हे नाव द्या. रेषाखंड म्हणजे आता तुम्हाला माहिती कशी आकृती काढायची. किरण काढा, त्या किरणाला यम एन नाव द्या. किरण यम एन याचा अर्थ यम हा झाला आरंभबिंदू. यम हा काय होईल? आरंभबिंदू. म्हणजे त्याच्या ज्या बिंदूपासून तो किरण सुरू झालेला आहे त्या बिंदूला यम नाव द्या आणि किरणावर कोठे एक बिंदू घेतला तर त्याला एन नाव द्या. खालील आकृतीत रेषेची वेगवेगळी नावं लिहायला सांगितलेली. आता वेगवेगळी नावं आपल्याला या ठिकाणी लिहिता येतील. याला रेषा ए बी म्हणता येईल, रेषा ए सी म्हणता येईल, रेषा ए डी म्हणता येईल, रेषा बी सी म्हणता येईल, रेषा बी डी सुद्धा म्हणता येईल आणि रेषा सी डी सुद्धा म्हणता येईल. अशी एवढी नावं आपल्याला देता येतील. एवढी नावं द्यायची म्हणजे बघा, रेषा ए बी 1, रेषा बी सी 2, रेषा ए सी 2, रेषा ए डी 3, रेषा बी सी 4,
रेषा बेडी 5 आणि रेषा शेडी 6 असे 6 प्रकारे नावं आपल्याला या ठिकाणी देता येतील. तर आपण काय करायचं आहे की हे जे सर्व आहे, हे जे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे, बिंदू, रेषा, प्रतल, हे आकृतीसह आपल्या वहीमध्ये लिहा. आकृतीसह आपल्या वहीमध्ये लिहा आणि आकृतीसह आपल्या वहीमध्ये लिहा. आणि हा जो स्वाध्याय आहे, हा शेवटचा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहून काढा. हे स्वाध्याय आपले ज्यावेळेस काही स्वाध्याय होतील त्यावेळेस तुम्हाला मी बोलावून घेईल. शाळेमध्ये आम्ही असतोच, त्या ठिकाणी तुमचे हे सगळे स्वाध्याय, तुमच्या वेगवेगळ्या ज्या चाचण्या होतील त्या चाचण्या तपासल्या जातील. धन्यवाद.